सचिनचा वाढदिवस 10 ऑगस्ट 2024. हाफवे मार्क्स पूर्ण झालेला आहे, म्हणजे 50 वर्ष पूर्ण, सुवर्ण महोत्सवी वर्ष. तर सचिन सर्वांचाच लाडका आहे, त्यामुळे मग त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल असायला पाहिजे. त्यामुळे गावंड पाटील कवळे कुटुंबाकडनं एक छोटीशी कविता आहे. तर ती कविता मी ह्या फोटोमध्ये आहे ती मी आपल्याला वाचून दाखवतो. आमच्या सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत. तर सचिन आमचा भाऊ आणि भावड्या या नावाने जास्त फेमस आहे, त्याच्यामुळे मग ती कवितेचं नाव आहे भावड्या. तर भावड्या कोण आहे? तर तो एक गुणी मुलगा असतो, तो एक सच्चा भाऊ असतो, तो एक प्रेमळ नवरा असतो, तो एक खंबीर बाबा असतो, भाच्यांचे हट्ट पुरवणारा तो एक मामा असतो, तो एक आज्ञाधारक जावई असतो, तो एक प्रामाणिक अभियंता असतो, तो एक दिलदार मित्र असतो, सर्वांना तोलून आणि बांधून ठेवणारा तो एक खांब असतो, सखा बनून साऱ्यांचा आधार असतो, ऊन वारा पाऊस अंगावर झेलत साऱ्या घराचा तो भार वाहत असतो. श्रेयवादाच्या भोवऱ्यात तो कधीही अडकून पडत नसतो, मदतीसाठी मात्र तो सदैव तयारच असतो. प्रपंच सर्वांनाच असतो, पण स्वतःचा प्रपंच सांभाळून इतरांचाही प्रपंच सांभाळणारा तो एक आधारवड असतो. आता तुम्ही म्हणाल, एवढ्या उपाध्या कुणाला बरं देताय, हरभऱ्याच्या झाडावर कुणाला बरं चढवताय? याचं उत्तर एकच आहे, प्रभू रामाचे परम भक्त अर्थात हनुमंत म्हणजे सचिन अर्जुन गावड. कौतुक करायला देखील शब्द अपुरे पडावेत असा त्याचा स्वभाव आहे, आणि असा मेवणा मला लाभला म्हणून कॉलर माझी टाईट आहे. आता गंमत अशी आहे की ही कविता कोणी केली आहे, तर तो जो कोणी कवी लेखक आहे तो कुणाकोणाचा आहे हे सांगण्याचा मी एक प्रयत्न करतो. अंजली, गजानन, उषा, अर्जुन आणि शकुंतला यांचा तो जावई आहे. राजेश, मिलिंद, अर्चना, सचिन आणि राजेंद्र यांचा तो मेवणा आहे. प्रियांका, वर्षा, हर्षदा, करुणा आणि श्वेता यांचा नंदवलास आहे. ओवी, श्लोक, ध्रुव, सई, तन्वी, द्विज, श्रद्धा, पियुषा, सिद्धी आणि क्रिशा यांनी केलेला मामा आहे. प्रीतचा पप्पा आहे आणि अरुचा दादला अर्थात श्रीकांत कवळे. थँक्यू.